नमस्ते सर्वांना. तर तुम्हाला इकडे दाखवायचं बघा, आमची हरवलेली चावी सापडलेली आहे. आणि कुठे होती तर वॉशिंग मशीनच्या पाठी जाऊन पडलेली होती. आय गेस माझ्याच खिशातून तिकडे पडली असेल. तर आपली चावी पण आपल्याला सापडलेली आहे. आता हे जे मी उघडलं होतं सर्व कारचं, ते कारला लावलं पाहिजे सर्व. आणि मम्मी झोपलेली आहे. झोपली ना? जागी आहे. आणि आता मी कुठे चाललो सांग? गाडी घेऊन चालला ना? नाही, गाडी नाही, गाडी नंतर घेऊन येतो. आता मी आपला पाठचा रूम आहे ना, त्या साईडचा रूम नाही, या साईडचा आपल्यापासून पहिला रूम आहे ना, आपण मोस्टली ड्रायव्हरला पण देतो आणि सर्व करतो ना, त्याच्यामध्ये पार्टिशनसाठी दरवाजा पाहिजे. हां, तर मी लास्ट टाइम पण बोललो होतो ना, मी दरवाजा फिट करायला चाललो होतो. असे काय ना काय काम असतातच. आणि आता पाठच्या रूममध्ये 2 चहा पाठवायचे. ओके, झोप तू, झोप. आंब्याचं सीझन कसं आंबे आणले पाहिजे ना. आणि आता बघूया कोणत्या प्रकारचे आंबे. एकदम पटापट. कसे असतील सांग आंबे? दिसायला ग्रीन दिसायला तर चांगलेच असतात, पण आतमध्ये खराब असतात, त्याला काय करणार? हा, आंबे किती पण काय घेतले ना तरी ते कसे दिसायला चांगले आहेत. हे दिसायला छान आहेत ना. दिसायला छान आहेत. पिकत आले मम्मी ते आता. ते खाल्ले पाहिजे जरा व्यवस्थित. हे बघ, है ना. हे 2 खायला घेऊया. मम्मीला मी जास्त देत नाही, तर मम्मीला कसे गरम पडतात ना. तर आता आंबे मीच खाणार आहे. चला, परत आपण आंब्याची टेस्टिंग करूया. बरोबर. हे बघा, दिसले का दिसतंय की नाही माहित नाही. खराब ना. खराब. हे पण हापूस, म्हणून हापूस आता रिकमेंड करायचं राहिलंच आहे. आता दुसरा आपण कापूया. त्या बाजूचं काप का? ठीक आहे, दुसरा आंबा पण बघूया ना जरा. अरे रे रे रे, बाप रे, नशीबच खराब आहे. हा मम्मी, खराब नाही, आंबे खराब आहे. सर्व आंबे खराब आहे म्हणून हे चांगले हापूस घेतले होते तरी पण, आहे ना. बरोबर ना. चांगले हापूस घेतले, ते पण तशीच आतमध्ये. हा घेते. हे बघ, एवढ्यापैकी हे 2 खराब. ठीक आहे, हे बघ, हे 2 आणते. टोटल खराब आहेत, पूर्ण खराब. आणि हे पण आता हे 2 आणि बघूया. 2 आणते. ओके, चला. मँगो नंबर 3. हा जरा छान वाटतोय. वा वा वा. खराब. खराब. बापरे, आता काय आंबे खायलाच नको. हा तरी चांगला वाटतोय. ठीक आहे, ठीक आहे. जरासं मधला ते कोळीचं निघालंय असं वाटतंय. जरा खाल्ल्यासारखं. हा ठीक आहे, हा ठीक आहे, जरासा. ठीक आहे, हा ठीक आहे. चला, आता परत या डब्यामधले आपण दुसरे काढूया 2. हा ते तो काढ. जर हा घे. आता हा धुवून घेऊया परत. 5वा नंबर. अजून एक दे. हा दे. 6 टोटल 6 घेतलेत. म्हणजे बघूया, 6 मधून ऑलरेडी 3 तर खराब निघालेले आहेत. आता बघूया किती चांगले निघतात. हा 5वा आंबा आपला. हा बरोबर आहे. बरोबर आहे का? हा, आता मॅच काय होणार आहे वाटतं. ठीक आहे, म्हणजे 5 पैकी 3 चांगले, 3 खराब. 6 पैकी ते तो दिवस आठवला होईल. लागोपाठ 12 खराब. 12 खराब. हा पण ठीक वाटतोय. पण मला ना जरा हे वाटतं की मिक्सिंग मध्ये देतात. हा आंबा वेगळा आहे आणि हा आंबा वेगळा आहे बघ. म्हणजे ही वेगळी जात वाटते आणि ती वेगळी जात वाटते. कधी कधी तर असं पण वाटतं ना, कोण सेलर ना डायरेक्ट हापूस पण देत नाही, हापूसच्या नावावर पण दुसरे देतात. बरोबर, असं वाटतंय. असं डाऊट वाटतंय मला हे. कारण हापूस कसा, एक फोड पण खाल्लात ना लगेच तुम्हाला जाणवतं की तो हापूस आहे. बरोबर. गोड आहे का? आता कुठे चालला पिशवी घेऊन? दळण दळायला चालला. गहू आहेत ना. होय. आता एवढे गहू आहेत आणि अजून नवीन गहू पण घेऊन मिक्स करून चपातीसाठी पाहिजे. चपातीसाठी. संध्याकाळचे किती वाजले? 7 वाजायला आले. 7 वाजायला आले. आणि आता आपली चिकन थाली सुद्धा आहे. होय. आणि आज मेन म्हणजे काय झालं की आमच्याकडे कोण कामालाच नाही, कारण सर्व जे आपल्याकडे कामाला यायचे ताई, माई, काकी, आजी सर्व रजेवर आहेत. सर्व रजेवर आहेत किंवा त्यांच्याकडे काय काय प्रॉब्लेम चालू आहेत. होय. म्हणजे आपल्याकडे आज बघा, नशीब फक्त 2च चिकन थाली म्हणून ठीक आहे, ते का आम्ही हँडल करू शकतो. होय. बरोबर. तर येताना चिकन पण आणायचं. आजचे आपले शेफ शुभांगी गिर शेफ है ना. आणि इकडे बघा चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आपण.
आणि इकडे चिकन ग्रेव्ही बरोबर. आज फक्त आपली 2 थाली आहे चिकनची मम्मी. सोलकढी आणि सोलकढीसाठी बरोबर. आणि कोंबडी वडे बनवायला लागतील. कोंबडी वड्याचं पीठ काढून ठेवलंय. कुठे आहे तो? खाली आहे पराठीत. आणि हे बघा मी आज आपल्या बुबूंसाठी हे मागून आणलंय. खातील का ते मम्मी? खातील. सोलकढी ना. बघा दुपारीची सोलकढी वेगळी, रात्रीची वेगळी. हा कारण आता गरमीत काय होतं दुपारची पण राहत नाही आणि कधीच नाही ती राहत नाही. हा आणि फ्रेशच आपण बनवायची बरोबर ना. तर आता सर्व चिकन थाली रेडी करून वाढताना आम्ही तुम्हाला सर्व प्रोसेसमध्ये दाखवू. ती कशी झाली ग्रेव्ही आता? ग्रेव्ही दाखवते. वा वा छान छान मस्त मस्त. जरा शिजायला हवे. नमस्ते सर्वांना. आता वाजले किती बघा, सकाळचे. आता किती वाजले दाखवतो. सकाळचे अजून 4 वाजायला पण 5 मिनटं आहेत. आणि आपले आता गेस्ट रेल्वे स्टेशनला आलेत. तर मी आता रेल्वे स्टेशनला जातो आहे. रात्रीचं बघू शकता व्ह्यू. वाजले इकडे बघू शकता तुम्ही 4:20. 4:20 आहेत. आता मी झोपतो आणि बरोबर 2 तासाने म्हणजे 6 वाजता मला फिश मार्केटला जायचं आहे, कारण आपल्या गेस्टला फिश पाहिजे. गुड नाईट. आता आपल्या गोल्डन रूमचं चेकआउट झालेलं आहे. तर तेच बघायला आलो होतो की सर्व व्यवस्थित आहे काय का, किंवा त्यांचं कोणतं सामान तरी नाही राहिलं. तर गोल्डनवाल्याने चेकआउट केलेलं आहे. सिल्वरवाले आणि गोल्डवाले आता चेक इन करतील. दोन्ही रूम आपले भरतील. आणि आता वाजले बघा किती, 8:08 वाजलेले आहेत. आता मी चाललो जेट्टी फिश मार्केटला फिश आणायला, कारण आज पापलेट थाली ऑर्डर आहे आणि कोळंबी. आपल्याला सर्वच आज फिश आणायचं आहे. तर आज फिश मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे ते आपण बघूया. सुरुवातीला आपण तुम्ही वरचा नेचर बघा. असे नाहीत सगळे, काळे नाहीत. नाही एकच आहे फक्त देव ना. नको ना एवढे नको. हे सर्व कितीला? 300. चमा ये तुम्ही दोघा अर्धी अर्धी घे. मी नाही इकडे. आता मी जे फिश आणले आहेत ना, ते फिश म्हणजे थालीमध्ये कोणकोणते फिश आहेत दाखवा. आज बोंबील फ्राय होणार आहे. बोंबील आहे मॅरिनेट केलेले, पापलेट आहे, बांगडा, कोलंबी. एवढे सर्व दिसत आहेत ना. ह्याचे आम्ही 3 थाली करणार आहे. बरोबर. थाली बनवून झाल्यावर आपण दाखवूया. ठीक आहे. आणि व्हेज आहे का आज? आता व्हेज नाही, रात्रीला व्हेज आहे. रात्रीला चिकन पण आहे आणि व्हेज पण आहे. व्हेज पण आहे. त्यांचे आपले बघा 2 पापलेट, पूर्ण अखंड पापलेट आम्ही घेतोय. त्यासोबतच हे सर्व पण फ्लावर आले. आता पापलेट नंतर बोंबील घ्यायचे. ठीक आहे. 2 पापलेट 2 बोंबील. इकडे मच्छी फ्राय होते आणि इकडे ताटं ना. ताटं भरते. हां पहिले 2 ताटच वरती जाणार आहे मम्मी. हां मग भरून घे तिसरं तर ते मला भरून घे. कोलंबी आहे ना ती. हां म्हणजे 3 व्हरायटी झाले की नाही. तर एकानं पापलेट नको होती, एकानं कोलंबी हवी होती मोठीवाली. एकदम मोठी कोलंबी आणून घे. 5 आहेत ना? ही क्लुशनचे कॅमेरे आहेत. एक हे असे हे बाहेरचे कॅमेरे आहेत काय? लॉंग वाले. हां बुलेट कॅमेरे. आणि हे वाले टर्बो. मी मार्केटमध्ये इन्क्वायरी केली होती ना, CCTV कॅमेरेमध्ये ही सर्वात चांगली कंपनी होती. पकड हे जर उघडून दाखव कॅमेरे. असे पूर्ण बंगल्यात आपले 6 कॅमेरे फिट होणार आहेत. हां चला हे आहे काय चिकटपट्टी आहे. रुणाल हे उघड. हां ती चिकट ही बाई सिल्वरवाली असेल ना चिकटपट्टी. हां ती उघड. म्हणजे कॅमेरा दाखवा. आणि ही सर्वात चांगली कंपनी आहे. ह्याची क्वालिटी एकदम, कॅमेरा आपण कसं रेकॉर्ड करतो तसं एक रेकॉर्ड होतं एकदम व्हिडिओ पूर्ण सेट. हां तुम्ही पण आता हा प्रश्न ह्यांनी विचारला ना, तुम्हाला पण प्रश्न पडेल.
पूर्ण सेटअप 30,000ला पडला. मग ते कॅमेरा आणि सर्व मजुरी बिजुरी सर्व आली त्याच्यात. हे बघ 6 कॅमेरे ते सेटअप. हां हे दिलेलं आहे सर्व, वायर बीर आहे. आणि हे बघ हे काढ जरा बघूया. ते मच्छीत जायचं त्यांच्या ताटात जाईल. तू उघडलंस तर हा मोठा कॅमेरा असेल बघ. हे बघ हे उघड ते पिशवी काढ. हे बघ हां हे बघा एक विजनचे चांगले कॅमेरे आहेत हे एकदम. स्क्रू. बाकी बघा जायला तुमच्या घरीपर्यंत पोचायला पूर्ण. आणि हा तर मोठा आहे एकदम. हे बाहेर असतात ना ऑफिस बिफिसच्या बाहेर बीर सर्व. मला मासे घालायचे नाहीत ना. नाही ना तेवढेच. वा 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 पापलेट एकदम व्यवस्थित. पापलेटला जागा व्यवस्थित केलेली नाही आहे. नाही हां हे तिकडे सरको. झाली? मेन अट्रॅक्शन कसं ताटाचा पापलेट आहे तो एकदम व्यवस्थित पूर्ण दिसला पाहिजे. पूर्ण आहे बघ. आता इकडे बोंबील ठेवा. ही जागा आहे ना म्हणजे कोणतीच जागा एम्प्टी नाही दिसली पाहिजे. हां असं हां ठेवा बस. म्हणजे ही थाली आपली झाली. किती मोठा पापलेट आहे बघ. आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं पापलेट थाली 450ला नाही पडणार 550ला पडणार. कारण मम्मी एक खरेदीच पापलेट 150 रुपयाचा आहे. एक हा खरेदी. हां ठीक आहे हे पण ठेवा. एक वेळ हलवा थाली सुरमई थाली कशी स्वस्तात पडेल ती 450ला पडेल. पण पापलेट थाली महाग पडणार. हीच पापलेट थाली मम्मी बाहेर ना हां अशी सरळ ठेवा. ही 750 पासून सुरू होते. 750 750 अशी. चल आपली थाली झाली रेडी. हे माशाचं बंद करू ना. हां बंद कर. जरा बाजूला व्हा. तिकडे बघा आम्ही बांगडा तळतोय आणि कोलंबी 5 मोठे मोठे आणि एक बोंबील म्हणजे सर्व व्हरायटी खाता येईल. मी जेवते माझा जेवण झाला. पण व्हेजमध्ये काय होतं जेवायला तुला? मेथीची भाजी कढी भात कारल्याची भाजी कारल्याची भाजी दही. भाकरी. आणि दही. पण तू भाकरी खाल्ली का? नाही नाही ना. बाहेर आपलं CCTVचं काम चालू आहे. जर तुम्हाला कस्टमाइज थाली हवी असेल म्हणजे कसं फ्राय आयटम्समध्ये जर तुम्हाला कोलंबी हवी असेल तर असं ही सुद्धा देऊ शकतो. बघा कोलंबी छोटी मोठी फ्राय ग्रेव्हीवाली बोंबील आणि बांगडा भाकरी सोलकढी आपल्या ह्याचंच कालवण मच्छीचाच कालवण भात सॅलड.